करत आहेत आणि मराठ्यांचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना या ठिकाणी पुष्पार्पण होत आहे। या दोन्ही पवित्र हातातून हा पुष्पहार अर्पण होत आहे। मी या ठिकाणी सन्माननीय मनोजदादा आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण हार अर्पण करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। और आवाज महाराष्ट्राच्या कणाकणापर्यंत गेला पाहिजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार, मनोज दादा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, गोरगरिबांचं सरकार आहे। या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, अनेक लोकांना नेते केलं, मोठी मोठी पदं मराठा समाजामुळे मिळाली। परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती। परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे। आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे। तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे। मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न, निवेदन, मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या, पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे। मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो। आपला जो लढा होता की मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या, या नोंदी त्याचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे। ती प्रक्रिया सुरू झाली। 57 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तो डाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे, कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे, त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागत। तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे। म्हणजे आपण सगळ्यांचे खोटे आता उपटलेले जे आपण त्यांनी आपल्याला आता तो दिलेला आहे। म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या तीन हे आता झाल्यात। आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी काढले याच्यावरती 3 घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास 20-22 जण यांनी शब्दाना शब्दाची खात्री केलेली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो। 2 वेगळ्या बैठका होत्या, मंत्री महोदयांच्या वेगळ्या, सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आणि आमच्या वेगळ्या, असं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता, जो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले। त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती, ती झाली। याचबरोबर ही झाला 3रा मुद्दा, आंतरवालीसह राज्यातले जे गुन्हे झालेले